कलियुगी कीर्तनासाठी संसाराची काढुनी काठी, परमशांती सुखसंतुष्टी, वडे मिठी परमानंदी, ऐसा कीर्तनी परमलाभू, क्षीणता सुरनरा दुर्लभू, तो कलियुगी झाला सुलभू, या लागे सौभाग्या लोभू हर कीर्तनी. कीर्तनास्तव चारी मुक्ती, भक्तांपासी ओळंगती, हेन घडे कोणी म्हणती, ऐकते स्थिती नृपनाथा. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेने देवासी संतोष मोठा, वेगी सांडुनी वैकुंठा, धावे अवचटा कीर्तना माझी. हरी कीर्तनी लोभता देवो, विसरला वैकुंठासी जावो, तोची आवडला ठावो, भक्तभावो देखोनी. जेथ राहिला यदुनायक, तेथची ये वैकुंठ लोक, या परिमुक्ती सलोक, कीर्तने देख पावती भक्त. नामकीर्तन निज गजरी, भक्ता निकट धावे श्री हरी, तेची समीपता मुक्ती खरी, भक्तांच्या करी हरी कीर्तने. कीर्तने तोषला अथोक्षज, भक्ता प्रत्यक्ष करुडध्वज, श्याम पीतवासा चतुर्भुज, ते ध्यान सहज ठसावे. भक्तू कीर्तन करी जेणे ध्याने, ते ध्यान दृढ ठसावे मने. तेव्हा देवांची निजचिन्हे, भक्ते पावणे संपूर्ण, श्याम चतुर्भुज पितांबर धारी, शंख चक्रादी आयुधे करी, हे स्वरूपता भक्तांते वरी, कीर्तन गजरी भाळोनी. तेव्हा देवभक्त समसमान, समान अवयव समचिन्ह, भावे करिता हरिकीर्तन, एवढे महिमान हरिभक्तांचे, दोघा एकत्र रमा देखे, देवो कोण तेही नोळखे, ब्रह्मा नमस्कारी चवके, देव तात्विके नकळे त्यासी, भावे करिता हरिकीर्तन, तेणे संतोषे जनार्दन. उभयता पडे आलिंगन, मिठी परतोन सुटेना, तेव्हा सपाया अंतरी, देवो प्रकटे चराचरी, तुझे देखावया संसारी, सर्वथाउरी उरेना. वृत्ती स्वानंदी निमग्न, परतोनी कदा नवे भिन्न, सायुज्य मुक्ती यास जाण, जेणे दुजेपण असेना. अर्थात कलियुगात कीर्तनामुळे संसाराचे काटेरी कुंपण नाहीसे होते व परमशांतीचे सुख व संतोष मिळून परमानंदात मनुष्य मिसळून जातो. असं कीर्तनात परमलाभ असून इतर युगात देव आणि मानव कितीही शिणले तरी त्यांना तो मिळत नाही. म्हणून खरे जे भाग्यवंत असतात त्यांना हरी कीर्तनाची अत्यंत आवड निर्माण होते. हे राजा, कीर्तनामुळे भक्तांपाशी चारही मुक्ती दासी म्हणून येतात. हे म्हणणे कोणाला खरे वाटत नाही, पण मी तुला वस्तुस्थिती सांगतो. कीर्तनात जेव्हा हरिनामाचा गजर होतो तेव्हा विष्णूला फार संतोष होतो व तो त्वरेने वैकुंठ सोडून कीर्तन चाललेले असते तेथे अकस्मात प्रकट होतो. कारण त्याला कीर्तन एवढे आवडते की वैकुंठही अप्रिय होऊन तो देव कीर्तनपर भक्ताजवळ आवडीने येतो. जेथे श्रीहरी येऊन राहतो तेच खरे वैकुंठ. अर्थात भक्ताला कीर्तनामुळे सलोकता ही मुक्ती मिळते. तसेच नामगजराने आकर्षित झालेला श्रीहरी भक्ताजवळ येऊन राहतो, तेव्हा तीच खरी समीपता मुक्ती प्राप्त होऊन हरी कीर्तनामुळे भक्त त्या मुक्तीचा आनंद घेतो. कीर्तनाने संतुष्ट झालेला भगवंत भक्तांना साक्षात दिसतो आणि त्यांच्या अंतःकरणात सुंदर, सावळा, चतुर्भुज, पितांबर धारण करणारा अशा भगवंताचे ध्यान सहज ठसते. भक्त ज्या ध्यानाने कीर्तन करतो तेच ध्यान त्यांच्या मनात दृढ ठसते व देवाची सर्व चिन्हे भक्ताला प्राप्त होतात. श्याम सुंदर, चतुर्भुज, पितांबरधारी, शंख चक्रादी आयुधे हाती धारण करणारा अशा प्रकारची ही सरूपता कीर्तन गजराला भाळून भक्ताला वरते. त्यावेळी देव व भक्त एकरूप होतात. दोघांचे अवयव व चिन्हे एकसारखीच होतात. प्रेमाने हरिकीर्तन केले असता हरिभक्तांचे एवढे महात्म्य वाढते. देव व भक्त यांना लक्ष्मी एकत्र पाहते व यातील देव कोठला हेही तिला ओळखता येत नाही. ब्रह्मदेव आश्चर्याने नमस्कार करतो, कारण त्यालाही खरा देव कोणता हे कळत नाही. सद्भावाने हरिकीर्तन केल्याने जनार्दन संतुष्ट होतो व या दोघांची अक्षय मिठी पडते. त्यावेळी चराचर सृष्टीमध्ये अंतर्बाह्य सर्वत्र देव प्रकट होतो, प्रतीत होतो आणि मग जगात दुसरे काही पाहू गेले तर वेगळे दिसतच नाही. मग भक्तीची मनोवृत्ती स्वानंदात निमग्न होते, पुन्हा विभक्त होत नाही.
तेथे द्वैत भाव उरत नाही. हीच सायुज्य मुक्ती होय. कृतादिषु प्रजाराजन् कलाविच्छन्ति संभवम् कलो खलु भविष्यन्ति नारायण परायणः. अर्थात, हे राजा, कृतयुग, त्रेतायुग व द्वापारयुग यात जन्मलेले लोक आपल्याला पुढे कलियुगात जन्म मिळावा अशी इच्छा करतात, कारण खरोखर कलियुगात ते नारायण पारायण होतील ह्याची त्यांना खात्री असते. ऐशी लाहुनी पूर्ण सायुज्यता तो जय करी हरिकथा ते कथेची तल्लीनता जीवा समजता अतिप्रिय या परी हरी कीर्तनापासी चारी मुक्ती होती दासी भक्त लोधले हरिभजनासी सर्वथा मुक्तीसी न घेती एवं योग यागादी तपसाधने पोरटी केली हरिकीर्तने कलियुगी नामस्मरणे जड उद्धरणे हरिकीर्तनी. कीर्तनासाठी चारी मुक्ती हेची कलियुगी मुख्य भक्ती या लागी इंद्रादिक देवपंक्ती जन्म इच्छिती कलियुगी स्वर्ग नवे भोगस्थान हे विषयांचे बंधस्थान कलियुगी सौभाग्य जन जन्मोनी कीर्तन हरीचे करीती तेथीच्या जन्मा देव सकाम तेथे कृतादी युगीचे उत्तमोत्तम प्रजा अवश्य वांछिती जन्म कीर्तन धर्म निज भजना कृतयुगींचे सौभाग्य जन यागी पावले स्वर्गस्थान तेही कलियुगीचे जाण जन्म आपण वांछिती कृत त्रेता आणि द्वापर तेथीलही मुख्य नर कलियुगी जन्म तत्पर निरंतर वांछिती तैचे लोक करीती गोष्टी चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी कलियुगी हे महिमा मोठी धन्य धन्य सृष्टी कलियुग जे असती धन्य भागी ते जन्म पावती कलियुगी ऐसे कलीच्या जन्मालागी नरसुर उरगी उत्कंठा तरावया दीन जन कली माझी श्री नारायण नामे छेदी भवबंधन तारी हरिकीर्तन सकळांसी या लागी कली माझी पाही श्रद्धा हरिकीर्तनाच्या ठाई जनतरती सुखोपायी संदेहो नाही रूपनाथा कलियुगी बहुसाल नर होतील नारायणी तत्पर भक्तीचे भोज विचित्र स्त्री शूद्र माजविती. अर्थात, अशा पूर्ण सायुज्यतेत रमलेला भक्त जेव्हा हरिकथा करतो तेव्हा त्याच्या त्या कथेतील तल्लीनता सर्व जीवांना प्रिय होते, तेही तल्लीन होतात. त्याप्रमाणे हरिकीर्तन या एकमेव साधनातच चारही मुक्ती त्या भक्तांच्या दासी होतात. पण हरिभजनात रमलेले भक्त त्या मुक्तीचा कधीही स्वीकार करीत नाहीत, आपल्या हरिचिंतनापासून ढळत नाहीत. याप्रमाणे योग यम तपसाधना इत्यादी सर्वांची हरिकीर्तनाने निरर्थकता सिद्ध केली आहे. कलियुगात हरिकीर्तनातील नामस्मरणानेच जड जीवांचाही उद्धार होतो. कलियुगातील मुख्य भक्ती मार्ग म्हणजे कीर्तन. म्हणून तर इंद्रादी देव कलियुगात भूलोकी जन्म घेण्याची इच्छा करतात. स्वर्ग हे नुसते भोगाचे स्थान नसून खरे म्हणजे विषयांचे बंधन पडण्याचे स्थान आहे. म्हणून जे हरिकीर्तन करता यावे म्हणून कलियुगात जन्म घेतात ते खरोखर भाग्यवान होत. कलियुगात जन्म घेण्याची देवही जिथे इच्छा करतात तिथे कृत त्रेता इत्यादी युगातील श्रेष्ठ लोक त्याच गोडीने असा जन्म घेण्याची इच्छा करतील, यात काय आश्चर्य. हे राजा, कृतयुगात यज्ञादी करून ज्यांनी स्वर्ग मिळवलेला असतो तेही कलियुगात जन्म मिळावा अशी निरंतर इच्छा करतात. एवढेच नव्हे तर त्रेतायुग व द्वापारयुग ह्या युगातीलही श्रेष्ठ पुरुष तशीच इच्छा करतात. हे लोक असे म्हणतात की चारही पुरुषार्थ व मुक्ती कलियुगात कीर्तनाने मिळते. हा कलियुगाचा महिमा आहे, म्हणून सर्व युगात कलियुग धन्य आहे. पुण्यवान असतात तेच कलियुगात जन्मतात. म्हणून असा जन्म मिळण्यासाठी मनुष्यच नव्हे तर देव नाग इत्यादिकांना उत्कंठा असते. श्री नारायण हा कलियुगात भक्तांनी केलेल्या नामस्मरणाने त्यांचे भावबंधन तोडतो. अर्थात हरिकीर्तन सर्वांनाच तारक आहे. हे राजा, म्हणूनच मी म्हणतो की कलियुगात हरिकीर्तन परायण सहज तरून जातात. कलियुगात अनेक प्रकारचे लोक नारायण चिंतनात परायण होतील आणि स्त्रिया व शूद्रही भक्तीचा महिमा खूप वाढवतील. क्वचित क्वचिन महाराज
द्रविडेषु च भूरिश ताम्रपर्णी नदी यत्र ऋतमालापयस्विनी कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर प्रायो भक्ता भविष्यन्ति वासुदेवे मलाशयः. अर्थात, हे राजा, कलियुगात इतरत्र कोठे कोठे नारायण परायण लोक जन्माला येतील, पण द्रविड देशात मात्र पुष्कळ भक्त होतील. त्या देशात ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, अतिशय पवित्र अशी कावेरी व प्रतीची नावाची महानदी या 5 नद्या आहेत. हे राजा, जे मानव त्या नद्यांचे जलप्राशन करतात त्यांचे चित्त शुद्ध होऊन ते मुख्यत्वाने वासुदेवाचे भक्त होतात. देवर्षी भूताप्तनूनां पितॄणां न किंकरो नाय मृणी च राजन् सर्वात्मनाय शरण्यं गतो मुकुंदं परिहृत्य कर्तम्. अर्थात, हे राजा, जो आपल्या कर्तृत्वाच्या अहंकाराचा परिहार करून शरण जाण्यास योग्य अशा मुकुंदाला शरण जातो तो ऋषी नसतो. देव, ऋषी, प्राणी मात्र, आप्त मनुष्य व पितर यांचा तो दास, किंकर नसतो. विशेषी द्रविड देशाचे ठाई अतिशय भक्ती वाढेल पाही तेणेही तीर्थ विशेष भुई ते ठाई अति उत्कट ताम्रपर्णीच्या तिरी हरिभक्ती अघात थोरी ऋतमालेच्या परिसरी उत्साहे करी हरिभक्ती नांदे निर्मळ जळा पयस्विनी जिचिये पय प्राशनी वृत्ती वाढे हरिचरणी भगवत भजनी दृढ बुद्धी देखता कावेरीची थडी पळती पापांची या कोडी जेथ श्रीरंगू वसे आवडी तेथे भक्ती तुथडी उत्फट नांदे प्रतीची माझी देता बुडी चित्तशुद्धी जोडे रोकडी भजन वाढे चढोवडी भक्तीची गुढी वैकुंठी उभारे ऐके नर चूडामणी या पंचनदी चिया तीर्थस्थानी अथवा पय प्राशनी भगवत भजनी दृढ बुद्धी या तीर्थांचे केल्या दर्शन होय कलिमल क्षालन केल्या स्नान पय प्राशन भगवत भजन उल्हासे दर्शन स्पर्शन स्नान या तीर्थींचे करिता जाण वासुदेवी निर्मळ भजन नित्य नूतन दृढ वाडे या परीचे भगवत भक्त ते ऋणत्रयासी निर्मुक्त सुरनर पितरा पंगिस्त हरिभक्त कदा नवती शरणागता निज शरण्य मुकुंदाचे श्रीचरण सद्भावे रिखाल्या शरण जन्ममरण पाथिना जेथ बाधिना जन्ममरण तेथ देव ऋषी आचार्य पितृगण यांच्या ऋणाचा पाड कोण ते झाले उत्तीर्ण भगवत भजने. येथे मुनी राजाला भविष्य कथन करीत आहे. द्रविड देशात भक्ती अतिशय वाढेल. त्यातही जेथे विशेष तीर्थे असतील ती भूमी भक्तीच्या वृद्धीसाठी उत्कृष्ट आहे. ताम्रपर्णी नदीच्या तीरी हरिभक्ती फार मोठ्या प्रमाणात असेल आणि कृतमाला नदीच्या परिसरात भक्तीची खूप वाढ होईल. पयस्विनीचे निर्मल जल प्राशन केले की माणसाची मनोवृत्ती हरिचरणांकडे वळेल आणि भगवंताच्या भजनात बुद्धी स्थिर होईल. कावेरी नदीच्या तीराचे दर्शन घेताच कोट्यावधी पापे जळून जातील, कारण तेथे श्रीरंग आवडीने राहतो. तेथे नदीच्या दोन्ही तीरावरील परिसरात भक्तीचा उत्कर्ष होईल. प्रतीची नदीत स्नान केले तर सत्वर चित्तशुद्ध होईल. भजनांची आवड वाढत जाईल आणि भक्तीची गुढी वैकुंठात फडकेल. हे नृपश्रेष्ठा, ऐक, या 5 नद्यात स्नान केले किंवा त्यांचे पाणी प्राशन केले तर भक्ती करण्याची इच्छा बुद्धीमध्ये दृढ होते. या तीर्थांचे नुसते दर्शन केले तरी पापांचे क्षालन होते. स्नान केले किंवा आचमन केले तरी भगवंताच्या भक्तीविषयी मनात उत्साह वाढतो. या तीर्थांचे दर्शन घेणे, जलप्राशन करणे, आचमन करणे किंवा स्नान करणे यांमुळे वासुदेवांची अत्यंत शुद्ध भक्ती बुद्धीत दृढ होते. असे जे भगवंताचे भक्त असतात ते तिन्ही ऋणातून मुक्त होतात. म्हणजेच ते देवऋण, पितृऋण व ऋषीऋण ह्यातून मुक्त होतात.
त्यांना देवांचे व मानवांचे सुखभोग नकोसे असतात. शरणागतांनी ज्यांचा आश्रय करणे अगदी योग्य असते, असे जे श्रीकृष्णाचे चरण त्यांना सद्भावाने शरण गेले असता जन्ममरणाची बाधा होत नाही. जेथे जन्ममरणाची बाधा नाही, तेथे देव, ऋषी, आचार्य व पितर यांच्या ऋणांची काय कथा? ते भगवत भक्त भक्तीनेच उद्धरून ऋणमुक्त झालेले असतात.